नमस्कार, मी रोहिणी भोसले चव महाराष्ट्राची चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज मी तुम्हाला झुणका आणि भाकरी ची रेसिपी दाखवणार आहे. अगदी गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांची लाडकी डिश म्हणजे झुणका आणि भाकरी. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघून घेऊ. त्यासाठी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे मी. तेल आहे, हिंग आहे, पाणी आहे, हिरव्या मिरच्या आहेत. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार हिरव्या मिरच्या घ्या. जिरा आहे, अर्धा कांदा आहे, लसूण आहे, हळद आहे, कढीपत्ता, मीठ एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. आणि चला तर मग आता आपण पटकन सुरुवात करू. त्यासाठी मी खलबत्ता घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी ह्या हिरव्या मिरच्या घालते. लसूण लसूण थोडा जास्तच घेत जा. आणि हे जिरं घालते थोडंसं. सोबतच थोडंसं मीठ घालते आणि हे छान असं टेचून घेते. हे बघा, मस्त असं जाडसर मी टेचून घेतलेलं आहे. जर तुम्हाला मिक्सरला लावायचं असेल तर तुम्ही मिक्सरलाही लावू शकता. हे बघा, मी जाडसर असं मिक्सरमध्ये टेचून घेतलेलं आहे. तर तुम्हाला जर मिक्सरला लावायचं असेल तर तुम्ही मिक्सरलाही जाडसर वाटून घ्या. आता एका ताटामध्ये मी बेसन घेतलंय. त्यामध्ये थोडीशी मी हळद घालते आणि थोडं थोडं पाणी करून असं कालवून घ्यायचं. बेसन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. सुकं बेसन पण खूप छान लागतं. ह्याची रेसिपी नंतर मी तुम्हाला दाखवेनच. बेसन असं मी मस्तपैकी सर्व गाठी त्याच्यामधल्या काढून घ्यायच्या. नाहीतर पूर्ण बेसनमध्ये गाठी गाठी होतात. तर अशा प्रकारे गाठी मस्त काढून घ्यायच्या. बेसन आपलं कालवून झालंय. सोबत मिरचीचा ठेचा पण झालेला आहे. आता आपण फोडणीची तयारी करू. सगळ्यात अगोदर आपण गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे. कढई व्यवस्थित गरम झाली की त्यामध्ये हे मी तेल घालते. तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घाला. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये मी हा बारीक चिरलेला कांदा घालते. आणि त्यामध्येच मी 5 ते 7 कढीपत्त्याची पानं घालते. एकदम साधी सोपी अशी डिश आहे. एकदम साधी सोपी डिश आहे आणि सर्वात आवडती सर्वांची अशी आहे. खायला पण टेस्टी. कांदा व्यवस्थित लालसर झाला की त्यामध्ये हे मी मिरचीचा ठेचा घालते. तुम्हाला किती कमी जास्त तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ठेचा घाला. शक्यतो बेसन म्हटलं की जरा झणझणीतच असलं पाहिजे. ठेचा मस्त कांद्यामध्ये परतून घ्यायचा. अशा साध्या सोप्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. त्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करत जावा.
तुम्ही बघू शकता मस्त असा ठेचा. जास्त लाल होऊ द्यायचा नाही. थोडासा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये मी हे जे गोळ बनवलेलं आहे किंवा बेसन कालवलेलं आहे ते घालते. ते घालून हळूहळू हलवत राहायचं. आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि मस्त असं ढवळत राहा. खोकलेला आहे तो. जेवढा तुम्हाला हवा आहे तेवढं पाणी घाला आणि ढवळत राहा. खूप छान लागतो हा भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भातासोबत. शक्यतो भातासोबत पातळ झुणका खूप छान लागतो. तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा. लहानापासून मोठ्यांना खरंच झुणका म्हणजे खूप जास्त आवडतो. सारखं हलवत राहायचं, नाहीतर त्यामध्ये गुठळ्या होतील. जसजसं आपण हलवत जाऊ तुम्ही बघू शकता झुणका घट्टसर असा होतो आणि खूप सुंदर असा बेसन झालेला आहे. आणि जेव्हा तडतड उडायला लागेल तेव्हा समजायचं की आपलं बेसन 100% शिजलेलं आहे. बहिणींनो, सारखं ढवळत राहा असं. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं बेसन झालेलं आहे. खरं तर ज्वारीच्या भाकरीसोबत हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं. तर ज्वारीच्या भाकरीसोबत नक्की खात जा. तुम्ही बघू शकता आता झुणका तडतड असं उडायला लागलेला आहे. म्हणजे ह्याचा अर्थ की आपलं बेसन झुणका अगदी तयार आहे. खूप छान असा झुणका आहे. साधी सोपी रेसिपी आहे. अगदी कमी साहित्यात लवकरात लवकर बनतं. पटकन अगदी 10 ते 15 मिनिटात झुणका आणि भाकरी तयार होते. जर कोणाला लगेच भूक लागली असेल तर फास्ट म्हणजे जेवण करायचं असेल तर बेसन आणि भाकरी, झुणका आणि भाकरी बनवा. गरम गरम भाकरी आणि झुणका खरंच खूप छान लागतो. तर आता आपला झुणका अगदी रेडी आहे. आता मी लगेच ज्वारीच्या भाकरी करून घेते. इकडे मस्त असं बेसन तयार झालंय आणि तुम्ही बघू शकता इकडे मस्त अशी ज्वारीची भाकरी आहे गरम गरम. मस्त बेसन तयार आहे. इकडे ज्वारीची भाकरी तयार आहे. मस्त ज्वारीची गरम गरम भाकरी आणि बेसन तयार आहे. त्याचबरोबर कांदाही आहे. जेवायला या आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.